लागलेली आहे, हळदीला जी सड लागलेली आणि करपा येते त्यासाठी एक औषध आणलेलं आहे आणि त्या औषधाची आपण ड्रिचिंग करणार आहोत। 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण पंपाने, फवारण्याच्या पंपाने आपण त्याची ड्रिचिंग करणार आहोत। ही सगळी प्रोसिजर पंपाने कशा प्रकारे आपण ठिबकद्वारे ड्रिचिंग करू शकतो आज हे सगळे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता हे औषध आहे मॅटको मॅक्स सी आणि एक फंगसचं आहे जे बुरशीनाशक आहे आणि त्याच्यानंतर कीटकनाशक एक म्हणून क्रेटा एक औषध आहे जे आळीसाठी आणि जी सड लागलेली हळदीला खाली त्या सडीसाठी हे औषध आहे। तर चला आपण सुरू करू प्रोसिजर काय आहे। तर आपण हे क्रेटा कीटकनाशक टाकणार आहोत। एकदम लाल झरत औषध आहे, बघू शकता। यावर्षी मोठ्या प्रमाणावर सगळ्या शेतकऱ्याच्या हळदीला कंदकूज आणि कंदमाशी आणि सड लागलेली आहे। जास्तीत जास्त प्रमाणावर सगळीकडे सगळ्याच भागामध्ये हे झालेलं आहे। तर आपल्या पण हळदीला तसंच काहीतरी होत आहे, त्याच्यामुळे आपण हे औषधाची ड्रिचिंग करत आहोत। दुसरा आहे फंगस, हे पण एक बुरशीनाशकच आहे। खूप प्रकारचे बुरशीनाशक आहेत, कोणी वेगळ्या प्रकारचे औषधं वापरते। तुम्हाला तुमचा जो कृषी सल्लागार आहे तुम्हाला जे पण औषध सांगेल ते तुम्ही त्याला टाकू शकता, असं नाही की तुम्ही हेच औषध टाकाव। मॅक्स हे पण एक कीटकनाशकच आहे, बुरशीनाशक प्लस कीटकनाशक। याला पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। पांढऱ्या अळीसाठी पण हे खूप उपयुक्त आहे। आता याला आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। आपलं औषधाचं मिश्रण पूर्णपणे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। आता आपण याला पंपाद्वारे सोडणार आहोत ड्रिचिंगला। प्रत्येक नळीमध्ये तुमचं ड्रिचिंग करता वेळेस तुम्ही जर ठिबकनं ड्रिचिंग करत असाल तर तुमचं कुठंही पाईपलाईन लिकेज नाही पाहिजे। त्याबरोबरच जर मोटर खालची मोटर असेल, विहिरीतली पाण्यातली मोटर असेल तर तुम्हाला रिटर्नवाला असणं आवश्यक आहे, कारण की एखाद्या वेळेस जर लाईट गेली मधामध्ये तरी पूर्ण औषध पाण्यातली मोटर पाणी सगळं वापस वळतं, हे औषध परत विहिरीत जाऊ शकतं। त्याच्यामुळे तुम्हाला वाल असणं आवश्यक आहे। कॉक जो पण असेल मोटर बंद झाली की कॉक तुम्हाला बंद करावं लागेल, नाहीतर पूर्ण औषध विहिरीमध्ये जाऊ शकतं। बघू शकता आपण हे लावलेलं आहे। याच्यानंतर आपण फवाऱ्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि डबल बॅटरीचा फवारा असल्यामुळे लवकर पाणी जाणार आहे। कधी पण डबल बॅटरीचा फवारा पंप वापरायचा, सिंगल बॅटरीच्या पंपाला तेवढी पॉवर नसते, त्याच्यामुळं डबल बॅटरीचा पंप वापरायचा। तर आपण आता याच्यामध्ये औषध टाकून ड्रिचिंग सुरू करू। आपण दोन्ही पण खटके टाकलेले आहेत, बघू शकता, जेणेकरून की एकदम फास्ट पाणी जाईल पाईपलाईनमध्ये। असं कुठंही केलेलं नाही पाहिजे। पाणी व्यवस्थापन बरोबर न झाल्यामुळे हळदीला जास्तीत जास्त सड लागते। हळद जेव्हा जास्त उंच वाढते आणि पूर्ण हळदीचं अंतर मिळतं तेव्हा जास्त पाणी दिल्यामुळे रान लवकर वापशव येत नाही आणि त्याच्यामुळं हळदीला जास्तीत जास्त सड लागते। तर पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करणं हे पण खूप गरजेचं आहे। तर तुमच्या हळदीला तुम्ही गॅप देऊन पाणी द्या, नाहीतर तुम्ही सतत जर पाणी चालू ठेवलं, हळद जर खूप वाढलेली असली तर तुमचा तुम्ही किती महागाचे जरी औषधं आणले तरी तुमची हळदीची सड जाणार नाही। तुम्हाला पाणी व्यवस्थापन बरोबर करणंच भाग आहे। तुम्ही
पाट पद्धतीने पाणी देऊ शकता, म्हणजे बेडनं खालून, जेणेकरून की जे काही बेडच्या खाली नत्र जे काही खत राहिलेलं असेल ते हळदीच्या मुळ्या शोषून घेतात, अन्नद्रव्ये जे काही असतील ते ओढून घेतात. त्याच्यामुळे तुम्ही पाट पद्धतीनं पाणी द्या, जेणेकरून तुमचं हळदसड नियंत्रणात येईल. नाहीतर तुमची हळदसड नियंत्रणात येऊ शकत नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.